सर्वांसाठी आनंदाची बातमी। नवीन योजना सुरू, जिल्हा परिषद योजना। यामध्ये मोफत फॉर्म भरा आणि अर्ज करा आणि वस्तू घ्या। यामध्ये मिळणार आहे स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, फ्रीज, LED TV, याचप्रमाणे वॉटर फिल्टर, पिठाची गिरणी, याचप्रमाणे भरपूर वस्तू तुम्हाला जे की स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे इथं मिळत आहे। जर यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत इथं नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर आता या योजनेअंतर्गत तब्बल वस्तू तर तुम्हाला दिल्या जाणार आहे, त्यासोबत अनुदान देखील इथं दिल्या जाणार आहे। आता यामध्ये जे काही मिळणाऱ्या वस्तू आहेत त्यामध्ये स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, सोलर फॅन, मिक्सर ग्राइंडर, वॉटर फिल्टर, याचप्रमाणे धान्य मशीन प्रक्रिया, स्प्रे पंप, यानंतर स्टूल किट, गॅस शेगडी, स्टील भांडी सेट। तर आता हे जे वस्तू आहेत ते आता तुम्हाला इथं मिळत आहे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत। आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, अर्ज कुठे करायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। पंखा, वॉशिंग मशीन, TV, फ्रीज, LED बल्ब, ब्लँकेट व घरगुती साहित्य, शेती उपयोगी उपकरणे, वॉटर डिस्पेन्सर, याचप्रमाणे मोटर पंप, यानंतर इलेक्ट्रिकल ड्रिल मशीन, कृषी फवारणी मशीन, घरगुती साहित्य, अत्यावश्यक वस्तू। तर आता विशेष करून या योजनेचा लाभ महिला, शेतकरी, कामगार तर अशांना गरजू व गरीब कुटुंबांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे। तर हे जे वस्तू आहेत तर यासाठी जी की यादी आपण बघितलेली आहे। तर आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, तर यामध्ये ग्रामीण भागातील नागरिक, यामध्ये गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, महिला बचत गट, शेतकरी, बेरोजगार युवक, कामगार वर्ग। तर आता यासाठी ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे। विधवा महिला, दिव्यांग नागरिक, स्वयंरोजगार सुरू करणे इच्छुक नागरिक, अल्प उत्पन्न कमी असलेले शेतकरी बांधव, याचप्रमाणे अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र। आता तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड असल्यास। याचप्रमाणे काही ठिकाणी वीज बिल देखील घरचं मागितलं जाऊ शकते। आता स्वाक्षरी शेतकरी असल्यास यामध्ये 7/12/8 तुम्हाला इथं पुरावा म्हणून लागणार आहे। दिव्यांग सर्टिफिकेट इथं लागणार आहे। जर तुम्ही हँडिकॅप असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र, विधवा महिला असेल तर संबंधित प्रमाणपत्र इथं लागणार आहे। सर्व कागदपत्राची झेरॉक्सची प्रत सोबत जोडायची आहे। आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे फायदेशीर आहे। बँक खाते आधारशी लिंक असणे, जेणेकरून कधी अनुदान स्वरूपामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते। तर आता यामध्ये जे की जिल्हा परिषद योजना 2026 आणि 27 करिता ऑनलाईन अर्ज, मोफत अनुदान तसेच वस्तू इथं मिळत आहे। आता यामध्ये जे की तुम्ही फॉर्म भरत आहात, तुमचा जो काही जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे जिल्हा परिषद योजना, तुमचा जिल्हा जर अकोला असेल, नाशिक असेल तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज जेव्हा सादर करता तर ऑफलाईन अर्ज यामध्ये अर्ज क्रमांक मिळतो, ते अर्ज क्रमांक टाका, दिनांक टाका। यानंतर इथे आपलं अर्जदाराची माहिती, यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव टाका, XYZ तुमचे जे काही नाव आहे ते। आता वडिलांचे नाव टाका, जर महिला असेल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे। तुमची जन्मतारीख टाका। यानंतर इथं तुमचं मेल आहे, फिमेल आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। स्त्री आहे, पुरुष आहे हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आता इथे आपलं विवाहित आहे, अविवाहित आहे की विधवा हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करा, विधवा जर असेल तर विधवावरती सिलेक्ट करा। हे तुम्हाला ऑप्शन इथं चेकबॉक्सवरती राईट क्लिक करायचं आहे। यानंतर इथे पत्ता, पत्त्यामध्ये घर क्रमांक, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड हे माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। संपर्कासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हे द्यायचा आहे, 2 मोबाईल नंबर टाका। याचप्रमाणे आता ID प्रूफ, यामध्ये ओळख प्रमाणपत्र म्हणजे काही ओळख माहितीमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका, रेशन कार्ड नंबर टाकू शकता, मतदान कार्ड नंबर, यापैकी एका टाकला तरी चालेल। यानंतर बँकेची माहितीमध्ये बँकेचे नाव टाकायचं आहे, ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, खाते क्रमांक, IFSC कोड व्यवस्थित टाकायचा आहे। तर मोफत आता वस्तू वाटप सुरू झालेलं आहे। याचप्रमाणे अर्जदाराचा प्रकार, यामध्ये शेतकरी आहे, यावरती अशी खून करायची आहे तुम्हाला। यामध्ये बेरोजगार युवक आहे, कामगार आहे, दिव्यांग आहे, विधवा आहे, बचत गट आहे किंवा इतर आहे, इतर असेल तर इतर काय आहे ते लिहायचं आहे आणि अर्ज द्यायचा आहे। आता आवश्यक वस्तू निवडायच्या आहे, तर अशी खून करायची तुम्हाला राईट क्लिक करायचे आहे। जर तुम्हाला सायकल पाहिजे असेल तर यावरती क्लिक करा, शिलाई मशीन पाहिजे सर त्यावरती क्लिक करा। यामध्ये मिक्सर ग्राइंडर, सोलर पॅनल, यानंतर स्प्रे पंप, टूल किट, गॅस शेगडी, भांडी सेट, पंखा, वॉटर फिल्टर, वॉशिंग मशीन, TV, फ्रीज अशा भरपूर वस्तू यामध्ये आहे।
आता यासाठी तुम्हाला लागणार यासोबत जोडायचे कागदपत्र, आधार कार्डची झेरॉक्स अशी टिक मार्क करायचे जे कागदपत्र तुम्ही जोडता, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, 7/8. आता दिव्यांग, विधवा, महिला प्रमाणपत्र जे काही डॉक्युमेंट जोडतात त्यावरती टिक करायचे. अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र मी दिलेली वरील सर्व माहिती योग्य असल्याचे घोषित करते आणि माझी माहिती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करण्यात यावा ही यास माझी सहमती आहे. ठिकाण, दिनांक, स्वाक्षरी. तर आता हे जे अर्ज आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झाले असं नाही, काही जिल्ह्यातच अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता तुम्हाला एक चिठ्ठी दिली जाते, यामध्ये अर्ज मंजूर आहे, प्रलंबित आहे की नामंजूर आहे हे तुम्हाला समजले जाते. अधिकाऱ्याची सही शिक्का. आता अर्ज भरताना अर्ज पूर्ण भरायचा आहे, सर्व कागदपत्र जोडायचे, चुकीची माहिती देऊ नका अन्यथा तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला जातो. आता फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे. कोणती काळजी घ्यायची आहे? यामध्ये आधार कार्डप्रमाणे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे, स्पेलिंग, नाव वगैरे सर्व. याचप्रमाणे मोबाईल नंबर चालू असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यावरती OTP येईल, तुम्हाला नोटिफिकेशन त्या नंबरवरती येत राहील. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण जाऊ शकते. यासाठी आधार लिंक खातच द्या. यानंतर येते सर्व कागदपत्र स्पष्टपणे अपलोड करा, ब्लर वगैरे अपलोड करू नका. योग्य वस्तूची निवड करा जेणेकरून तुम्हाला वस्तू मिळेल. आता चुकीची माहिती भरू नका, खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरताना रिकाम्या जागा सोडू नका, तुमची संपूर्ण माहिती भरा. स्वाक्षरी करायला विसरू नका. अर्ज जमा कुठे करायचा आहे? आता हा जो अर्ज आहे एकदा फॉर्म भरल्यापूर्वी एकदा तुम्ही अर्ज तपासून सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहे. अर्ज कुठे करायचा आहे? तर आता यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद योजना आपली जी काही आहे, जिल्हा परिषद योजनेअंतर्गत आपला ZP ऑफिसमध्ये तुम्ही चेक करा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे का. तुमच्या जिल्ह्यात योजना सुरू असेल तर लगेच अर्ज करा. पंचायत समिती कार्यालयामध्ये देखील तुम्ही चेक करू शकता, काही ठिकाणी अर्ज स्वीकारले जातात. तर यासाठी काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज, जसं की शिलाई मशीनसाठी विश्वकर्मा योजना आहे, भांड्यासाठी बांधकाम कामगार योजना आहे. तर अशा वेगवेगळ्या योजना आहे जे की आता सुरू करण्यात आलेल्या आहे. सायकल पाहिजे असेल तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सायकल दिले जाते. अशा भरपूर वेगवेगळ्या योजना आहेत. तर त्याची तुम्ही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. आता अर्ज जमा केल्यानंतर पावती घ्या. तर आता विविध जिल्ह्यांमध्ये आता हे जे वस्तू वाटप आहे इथं सुरू झालेले आहे. लगेच हे जे वस्तू आहे ते तुम्ही इथून मिळवा. आता विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद योजना नवीन अर्ज प्रक्रिया सुरू. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, अहमदनगर, पुणे. तर या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच अर्ज इथे सुरू झालेले आहे, काही जिल्ह्यांमध्ये अधिक बाकी राहिलेले आहे. आता बहुतांश 4-5 ते 6 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू होण्याची बातमी इथं आलेली आहे. गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भंडारा, गोंदिया. तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले की नाही लगेच तुम्ही तपासा आणि अर्ज करा आणि वस्तू मिळवा.